परमार्थामध्ये तरुणांची जास्त गरज आहे महाराज. कारण तुकोबाराय काय म्हटले, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, का म्हातारा भाग्यवंत म्हटले. आता तुम्हाला या ठिकाणी एक शंका अशी येईल, तुम्ही म्हणाल महाराज मग म्हाताऱ्यांना फेकून द्यायचं का? तसं नाही. तुकोबारायांचं म्हणणं काय आहे, जो नटे हरी कीर्तनात तो तरणा भाग्यवंत. मग इथं कोण नटलंय? आपणच नटलो ना सगळे. या कीर्तनामध्ये जे नटतात, भगवंतासाठी जे नटतात ना, ते या परमार्थातले खरे तरणा भाग्यवंत आहे. आणि परमार्थ हा तरुणपणामध्ये केला पाहिजे दादा. कारण परमार्थ हा कारण तरुण या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. काय ताकद आहे? तरुण. कोणत्याही संकटातून तरुण जाण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते त्यांना म्हणतात तरुण. मग परमार्थ करायचा असेल तर तरुणपणातच परमार्थ केला पाहिजे. आणि का परमार्थ तरुणपणामध्ये केला पाहिजे तर ऐका महाराज, अरे जवानी आहे तरुण, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून. अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून. अरे मेल्यानंतर सगळेच रडतील वरून वरून, पण तुला टाकतील ना पुरून. मग घे ना परमार्थ करून, कारण माणसाचं जीवन पुन्हा नाही ना फिरून. का आहे? याच देहाने परमार्थ करता येतो ना महाराज. हा, याच देहाने करता येतो. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. परमार्थ करायचा असेल तर याच देहाने परमार्थ करता येतो. आणि तो कधी करता येतो? नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबुड, श्वानापरी गती झाली अवघे करते हाडहाड, अशी अवस्था झाल्यानंतर का नाही, तरुणपणामध्ये परमार्थ करता येतो. आणि या ठिकाणी सर्वच तरुण मंडळी या ठिकाणी आपल्या गावचं हे फार मोठं भूषण आहे महाराज. आणि संप्रदाय जर टिकवायचा असेल ना तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तरुणांचं सहकार्यच लागतं महाराज. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये सामोरे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणून एकदा पुन्हा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल महाराज आल्यापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी पण एकदा जोरदार टाळी होऊनच जाऊ द्या. या सर्व टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कशासाठी तुमच्यासाठी या टाळ्या? कारण तुम्ही बघा महाराज, बाबा नागरे बाबा, 7 वाजल्यापासून तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे. आता काय पाहते काय कळतच नाही. या सर्व जीवाभावाच्या सिरियल सोडून तुम्ही इथं उरकून आल्यात. सिरियल सोडून नाही आल्या, उरकून आल्या. म्हणून या टाळ्या तुमच्यासाठी होत्या. विठाला विठाला विठाला. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. या अभंगाचं थोडक्यात चिंतन करायचं ते असं, महाराज आपण जर बघितलं तर या जगातील प्रकार, महाराज या जगतामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकाराचे लोक नेहमी पाहायला सापडतात. वाजवा टाळी, वाजवा जोरदार जोरदार टाळी वाजवा. आणि आता ही सवय लावून घ्या, टाळी वाजवायची सवय लावून घ्या. कारण टाळी वाजवण्याचे फायदे बरं का. काय फायदे टाळी वाजवण्याचे? आता मी टाळी का वाजवायची हे फायदे सांगतो. त्यांच्यासाठी टाळी म्हणजे त्यांनी कोणतंही प्रमाण गाऊ द्या, त्यांचं मृदंग वाजवणं आवडू द्या, वक्त्याचं एखादं वाक्य आवडू द्या, त्याच्यासाठी तुम्ही टाळी वाजवलीच पाहिजे. कारण त्या टाळीचे फायदे पण आहे, तुमचे पण फायदे आणि आमचे पण फायदे. काय फायदे आहे? वैज्ञानिक फायदा आहे, आध्यात्मिक फायदा आहे, शारीरिक फायदा आहे आणि व्यावहारिक पण फायदा आहे. आता फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. वैज्ञानिक फायदा आहे. काय फायदा आहे वैज्ञानिक फायदा? जर तुम्ही टाळी वाजवली तर आपल्या प्रत्येकाच्या हातावरती ॲक्युपंक्चरचे बटन्स आहेत. आणि जर आपण ते हातावर हात आपटल्यानंतर ते जर प्रेस झाले तर त्या ठिकाणी तुमचे रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्या सुरळीत चालणार आणि तुम्हाला अटॅक येणार नाही. हा वैज्ञानिक फायदा आहे. आता आध्यात्मिक फायदा सांगतो ऐका. जर तुम्ही टाळी वाजवली, टाळी वाहोनी या विठ्ठल म्हणेन,
विसरले का? टाळी वाहुनिया विठ्ठल म्हणेन तेने निवारीन भवश्रम, किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची. हे कोणतं कारण सांगितलं? आध्यात्मिक. वैज्ञानिक झालं, आध्यात्मिक झालं, आता आणखी दुसरं कोणतं? तिसरं शारीरिक. जर तुम्ही टाळी वाजवली तर पुढचा जन्म तुम्हाला टाळी वाजवण्यासाठी येणार नाही. जर इथं टाळीची जर टाळाटाळी जर केली तर काय होतं ऐका. जो कोणी करील कीर्तनात टाळीची टाळाटाळी, जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळाटाळी, मग त्यास उद्या सकाळी यम कवटाळी. इति तांबडे महाराज उवाच. म्हणून टाळी वाजवा. आणि जर तुम्ही इथं टाळी जर नाही वाजवली तर पुढचा जन्म तुम्हाला खास टाळी वाजवण्यासाठीच मिळणार, मग कीर्तनात नाही, टोल नाक्यावर. आलं लक्षात तुमच्या? म्हणून टाळी वाजवा. आता कोणतं राहिलं? फोडायचं का तांबडं? माझं आडनाव काय आहे? तांबडे. फक्त वरचा डेचा मात्रा खोडायचा आणि तांबडं मग फोडायचं का? कोणतं कारण राहिलं आता? हा, व्यावहारिक. वैज्ञानिक झालं, आध्यात्मिक झालं, शारीरिक झालं, आता काय राहिलं? व्यावहारिक झालं. आता व्यावहारिक कारण ऐका. जर तुम्ही टाळी वाजवली, आता हा झोपेचा टाइम आहे, सगळे जेवण करून आले, आता जेवण केल्यानंतर त्या ठिकाणी डोळा लागतोच, आहे का नाही? काहींना कीर्तनात डोळा लागतो. हा, मग जर तुम्ही टाळी जर वाजवली, जोरात टाळी जर वाजवली, जर शेजारचा झोपला तो खडबडून जागा होईल, तो झोपणार नाही. म्हणून टाळी वाजवा. वाजवा मग एकदा टाळी. काय प्रमाण दिलं बाबांनी? प्रकाराचे तीन. महाराज, या जगतामध्ये आपल्याला 3 प्रकाराचे लोक नेहमी पाहायला सापडतात. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. 3 प्रकाराचे लोक पाहायला सापडतात. कोणते कोणते? महाराज, या जगतामध्ये एक वर्ग असा आहे की तो भगवंताची भक्तीच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे की तो भगवंताची भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो भगवंताची भक्ती करतो पण त्याला प्राप्ती मात्र किंचितही व्हायला तयार नाही. असे हे 3ही प्रकार. चांगले नीट लक्षपूर्वक ऐका, कान उघडे ठेवून ऐका. आणि कीर्तन संपल्यानंतर, घरी गेल्यानंतर, गोधडी टाकल्यानंतर, अंथुरणावर पडल्या पडल्या आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारा की या 3ही पैकी आपला नंबर नेमका कोणत्या ते बुवा, आहे का नाही? भक्तीच करत नाही त्यामध्ये आपण आहोत का भक्ती करून मुक्त झालो त्यामध्ये आपण आहोत का भक्ती करतो पण प्राप्तीच होत नाही त्यामध्ये आपण आहोत? या 3ही पैकी आपण नेमका कोणत्यामध्ये आहोत याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, आपल्याला आज या चिंतनामध्ये विचार करायचा आहे, पण कोणाचा? त्यामध्ये सुद्धा दोघांना टाळायचं आहे आणि विचार मात्र एकाचा करायचा आहे. कारण प्रसंग असा आहे महाराज की जो भक्तीच करत नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो भक्ती करून मुक्त झाला तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण आपल्याला आज या ठिकाणी विचार करायचा आहे. कोणाचा? तांबडे महाराजाचा. कोणाचा? जो अहोरात्र भक्ती करतोय पण त्याला प्राप्ती मात्र किंचितही व्हायला तयार नाही. मग यांची भक्ती नेमका कुठे चुकते विचार आपल्याला करायचा आहे त्यांचा. विठाला विठाला. आता पहिल्या क्रमांकाचा वर्ग मी तुम्हाला सांगितलाय. कोणता? जास्त जड होतंय का? कोणता? भक्तीच करत नाही. आता पहिला बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. हा, जो भक्तीच करत नाही त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. कारण त्याचा विचार करण्यासाठी आपलं काहीच कारण नाही महाराज. कारण तो भक्तीच करत नाही त्याचा काय विचार करायचा? आता मला सांगा महिला वर्ग, भक्ती करण्याचा प्रश्न कोणाला हो? बोला बोला. अय रोहिणीकर मंडळी बोला ना. भक्ती करण्याचा प्रश्न कोणाला निर्माण होतो? ज्याला देव मानायचा आहे त्याला. पण ज्याला देवच मानायचा नाही त्याला भक्ती करण्याचा प्रश्न येतोय का? मला सांगा महिला वर्ग, मंगळसूत्र घालण्याची गरज, कुंकू लावण्याची गरज, जोडवे बांगड्या जे काही सौभाग्याचं लेणं आहे ते सर्व सौभाग्याचं लेणं लेण्याची गरज कोणत्या स्त्रीला असते? बोला, मोठ्याने बोला. हा,
जिला पती मान्य आहे तिला, बरं जिला पती मान्यच नाही तिला हिसाब बघायचं लेण्याची काही गरज आहे का? तसं ज्या नास्तिकाला देवच मान्य नाही त्याला भक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही ना महाराज. आणि असा जो नास्तिक ज्याला भक्ती करण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही त्याचा विचार करण्यासाठी आपलंही काहीच कारण नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण तो कसा आहे? नास्तिक आहे. आणि महाराज तुम्हाला सांगतो, नास्तिक म्हणजे या जगातील अतिशय विषारी प्राणी. या जगाच्या पाठीवर सर्वात विषारी प्राणी कोण असेल तर तो नास्तिक आहे महाराज. कारण तुम्ही बघा महाराज, विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असते. काय? विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असते. मधमाशीच्या किंवा गांधीन माशीच्या फक्त तोंडामध्ये विष असते. सापाच्या फक्त दातामध्ये विष असते. पण दुर्जनाच्या अथवा नास्तिकाच्या विंचवाची नांगी लय मोठा ताप झाला लयच मोठा ताप झाला. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. किंवा चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात, रुचिकस्य विषम पुच्छे मक्षिकाया मुखे विषम तक्षकस्य विषम दंते सर्वांगे दुर्जनस्य तत्. किंवा तुका म्हणे विंचाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. हो, विंचवाची नांगी, विंचवाच्या नांगीमध्ये विष असते फक्त, सापाच्या फक्त दातात विष असते. पण नास्तिकाच्या म्हणजे दुर्जनाच्या सर्वांगात विष असते. बरं, हा नास्तिक म्हणजे काय महाराज? नास्तिक या शब्दाची पुरेपूर व्याख्या जवळजवळ अशी आहे बाबा, की स्वतः नास्तिकपणा करून या जगतामध्ये राहतो, वावरतो, तो नास्तिक नाही. मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे, पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला जो नास्तिक करतो त्याला खरा जातीवंत नास्तिक म्हणतात. म्हणजे स्वतः भक्ती करत नाही आणि दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू. 3 प्रकार सांगितले जातात महाराज. कोणते कोणते? पहिला म्हणजे कापूर बुद्धीचा. कापूर बुद्धीचा म्हणजे कापुराला काडी लावल्यानंतर तो 2 तासाने पेट घेतो, बरोबर? मग काही क्षणातच तो पेट घेतो आणि काही क्षणातच तो ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराला काडी लावल्यानंतर काही क्षणातच तो पेट घेतो आणि संपूनही जातो, त्याला म्हणतात कापूर बुद्धीचा, म्हणजे अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा. आता दुसरा वर्ग आहे तो म्हणजे गौरी बुद्धीचा. आता गौरी बुद्धीचा म्हणजे काय? गौरीला काडी लावल्यानंतर ती गौरी लगेच पेट घेत नाही, पण ती विझत सुद्धा नाही, ती धुपत का होईना पेट घेते, त्याला म्हणतात गौरी बुद्धीचा. आणि तिसरा जो वर्ग आहे महाराज तो म्हणजे म्हशीचा ताजा पोह. त्याला तुम्ही कितीही काड्या उघडून पेटवण्याचा प्रयत्न करा, तो पेटत तर नाहीच नाही, पण त्या काडीला सुद्धा काय करून ठेवतो? आपणा सारिके करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे स्वतः भक्ती करत नाही, दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही, स्वतः माळ घालत नाही, दुसऱ्याने घातलेले राहू देत नाही. आता कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी बरेच आपले पॅनलचे सभासद बनवले बाबा. त्यांनी सांगितलं, अरे तुम्हाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल तर ती माळ काढा आणि खायला लागा, नाही तर फुकट मारशाल. आणि त्यांनी सुद्धा काढले आणि खाल्ले ना महाराज. आता एवढी मोठी शोकांतिका आहे बाबा. तुळशीची माळ म्हणजे लोकांचा असा गैरसमज असा झालाय महाराज, तुळशीची लाकडं आणि कापसाचा धागा याच्या व्यतिरिक्त तुळशीच्या माळीकडे बघायचा दृष्टिकोनच राहिला नाही. चला, मला सांगायचं काय आहे की स्वतः माळ घालत नाही, दुसऱ्याने घातली राहू देत नाही, स्वतः आळंदी पंढरीला वारीला जाणार नाही आणि दुसरा चालला त्यालाही जाऊ देणार नाही. एका अतिभाविकाने कीर्तनामध्ये ऐकलं, कीर्तनकार महाराजांनी अतिशय त्या पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करून सांगितला की या जगाच्या पाठीवर पंढरपूर क्षेत्रासारखं क्षेत्र कुठंच नाहीये, चंद्रभागेसारखं तीर्थ त्या ठिकाणी कुठेच नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा हो देव कोठे हो असं त्या ठिकाणी. किंवा त्यांनी सांगितलं की बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मानवी जीवनाची सार्थकता कशामध्ये असेल तर त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यामध्येच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची काय आहे? सार्थकता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक
हा बघा किती माइंडेड आहे का नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्याने कीर्तनामध्ये ऐकलं, अरे मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मानवी जीवनाची सार्थकता कशामध्ये असेल तर त्याचं दर्शन करण्यामध्ये, त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची सार्थकता आहे. नवे नवे महाराजांनी सांगितलं होतं की अरे इथून पाठीमागं झालं ते सोडून द्या, हो पुढे झाले मागे झाले ते पाहू नका, आणि पुढे आहे जामीन तुका किंवा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे मागं झालं ते सोडून द्या, पण इथून पुढे आता तरी पुढे, आता जागे व्हा, आता आयुष्याचा नाश करू नका, जागे व्हा. आणि त्या ठिकाणी त्याला ते पटलं आणि ते घरी आलं. 9 ते 11चं कीर्तन संपून घरी आलं. घरी आल्यानंतर दरवाजा उघडला आणि तेवढ्या रात्रीचं बायकोला उठवलं. बायकोला सांगितलं आताच्या आता माझे कपडे धुऊ, मला पंढरपूरला जायचं. आणि जेवढं काही जे काही पाठीमागे जे काही करत होतो, जे काही ज्या बाटलीतलं घेत होतो ते सगळं आता चंद्रभागेला समर्पित करणार आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणार आणि फक्त जीवनामध्ये परमार्थ करणार. आता तिला भलता आनंद झाला ना महाराज, कारण तिला माहीत होतं, कारण हे काही कमी त्रास देत नव्हतं ना. रोज दारू पिऊन यायचं, तिला मारझोड करायचं. ती तर रोज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रार्थना करत होती, कारण तिचे पैसे खर्च करतो किंवा तिला मारझोड करतो याचं तिला दुःख वाटत नव्हतं दादा. फक्त एकाच गोष्टीचं दुःख वाटत होतं की हा रोज दारू पिऊन त्या ठिकाणी त्याचं लिव्हर खराब होणार आणि लवकरच आपल्याला वनवासी करून जाणार. म्हणून त्या ठिकाणी ती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या फोटोसमोर उभी राहून रोज प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? कपाळाच कुंकू माझ्या जन्मासे जाऊ दे, जन्मासे जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. रोज त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करत होती की हे दयाघना परमेश्वरा याची फक्त दारू सुटू दे. आणि तिचं ते देवाने ऐकलं, गारानं ऐकलं. तिला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये ती उठली, कपडे धुतले, निळबिळ इस्त्री विस्त्री एकदम टकाटक, पेटी वळकटी ताट तांब्या सज्ज करून ठेवलं. हे सकाळच्या पारी उठलं, आंघोळ केली, पेटी वळकटी ताट तांब्या उचलला आणि गावामध्ये जाऊन बस स्टॉपवर उभा राहिला. आता बस येणार, तो बसमध्ये बसणार आणि पंढरपूरला जाणार. पण महाराज त्या ठिकाणी एका नास्तिकाची त्याला भेट झाली. त्याने त्याला जय हरी घातला. जय हरी म्हणे, जय हरी. कुठं चालला? एवढी पेटी वळकटी ताट तांब्या इस्त्री बिस्तरी निळबिळ देऊन टाकाटक कुठे चालला? लांबचा दौरा दिसतोय. त्याने सांगितलं अहो नायका रात्री कीर्तनामध्ये ऐकलं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जातो म्हटला पंढरपूरला, पांडुरंगाचं दर्शन करतो, चंद्रभागेचं स्नान करतो आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करतो आणि कृतार्थ जीवन जगतो. आता त्याला असं सांगितल्यानंतर महाराज, तो कोण होता? नास्तिकच होता. आता त्याने असं सांगितल्यानंतर त्याने असा पॉवरफुल डोस पाजला त्याला बाबा, असा पॉवरफुल डोस पाजला, एका डोसमध्ये पूर्ण पंचर करून टाकला, हवाच गायब केली त्याची. त्याने त्याला सांगितलं अरे बाबा काय त्या कीर्तनकाराच्या नादी लागला, इथून सुरुवात. अरे त्यांचा तो धंदाचे आमचा ना तो पण त्यांचा तो धंदाचे. अरे त्यांना पाठांतर करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, त्यांचं सांगणं काम आहे आणि आपलं असंच करत जा. अरे देवाने हे 2 कान काय येडं म्हणून दिले काय? एकाने ऐकायचं आणि एकाने सोडून द्यायचं. असंच करा. त्याने त्याला असं बरं एवढ्यावर तो थांबला नाही. त्याने सांगितलं आता मला सांग, तू आता पंढरपूरला जाणार, 12 13 तास त्या ठिकाणी बारीमध्ये उभा राहणार, ऊन वारा त्या ठिकाणी सहन करत उभा राहणार, धक्काबुक्की सहन करत उभा राहणार, उपाशी तापाशी उभा राहणार. बरं आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावर ते हात, डोकं तर लांबच पण पाय सुद्धा, आपला हात सुद्धा लागू देत नाही. तेच ते बडवे गचांडून बाहेर काढणार, त्यालाच देव म्हणणार, बाहेर येणार, त्या गढूळ चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान करणार, त्यालाच तीर्थ म्हणणार. आता मला सांग, तिथं दगड आहे, तो दगडाचा देव आहे, मग आपल्या गावामध्ये दगडांचा काय तोटा गेलाय का? बरं तिथं पाणी आहे, मग आपल्या गावामध्ये काय पाण्याचा दुष्काळ पडला का? अरे तुमच्या संत. आणि तुम्हाला सांगतो बाबा, त्यांच्या प्रमाण सुद्धा फिट पाठ असतात. कधी कधी आपल्याला सुद्धा प्रमाण पाठ आठवत नाही, पण त्याचे प्रमाण फिट असतात. त्याने प्रमाण देऊन सांगितलं. त्याने सांगितलं अरे तुमच्या संतांनी सांगितलं ना, तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. अरे तीर्थात पाणीच आहे, दगडात देवच आहे. अरे बाबा इथंच देव आहे, इथंच तीर्थ आहे, जातोच कशाला पंढरपूरला? आता त्याने एवढं प्रमाण देऊन सांगितल्यानंतर त्याची झाली ना बुद्धिभ्रष्ट. तो म्हटला हो राव तुम्ही म्हणता ते पण खरंय, मग कुठं चालला? पंढरपूरला जा म्हटला घरी. त्याने उचलली पेटी वळकटी ताट तांब्या, घरी आला, कोटवर बसला, बायकोने पाणी आणलं. बायकोने विचारलं अहो तुम्ही पंढरपूरला गेले होते,
अहो तुम्ही वारीला गेले होते, अहो तुमची वारी वारी वारी. तो म्हटला काय करायची वारी, बरे घरी. म्हणजे स्वतः वारीला जाणार नाही, दुसरा चालला त्यालाही जाऊ देणार नाही, स्वतः माळ घालणार नाही, दुसऱ्याने घातली राहू देणार. ज्ञानोबाऱ्यांनी या नास्तिकाबद्दल बरेच उदाहरणं सांगितले. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की स्वतः भक्ती करत नाही, दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही. ज्ञानोबाऱ्या सांगतात की एखाद्या पर्वतावरून किंवा डोंगरावरून एखादा दगड निसटल्यानंतर तो दगड बाबा आहे असा खाली येतो का? मग काय करतो? आपल्याबरोबर दुसऱ्यांना खाली घेऊन येतो. म्हणजे तो स्वतः वरती राहत नाही आणि आपल्यालाही दुसऱ्यालाही राहू देत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अंग भारी सुटला धोंडा, तो आपण फुटोनी होय खंड खंडा, आड आलिया तेरा गडा करी जायसा. किंवा पावसाळ्यामध्ये जमिनीवर गार पडते बघा, ज्या पिकावर पडते त्या पिकाला ती ठेवते का? नाही. बरं ती सुद्धा स्वतः राहते का? म्हणजे तीही नाश पावते आणि पिकालाही नासवते. तसा हा नास्तिक. किंवा माशी आपण या ती गिळवी परी पुढीला वांती शिनवी. माशी जर जेवणाबरोबर पोटामध्ये जर गेली तर ती एखाद्या सांधे कोपऱ्याला मुकाम नाही करत, मग पोटात राहत नाही. आपल्या बरोबर जेवढं बिचाऱ्याने सायास करून मटेरियल पाठवलेलं गुलाबजामचं सगळं बाहेर घेऊन येते. म्हणजे स्वतः भक्ती करत नाही तसा हा नास्तिक. दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही. बरं हा भक्ती का करत नाही हो? का करत नाही भक्ती? कारण त्याला देव मान्य नाही. कारण त्याचं एक ब्रीद वाक्य आहे महाराज, काय? चक्षुर्वै सत्यम. जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही. आता त्याच्या या वाक्यामध्ये दोन प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आहे त्याचा? जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. आता जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं असं जर म्हणायचं असेल तर मला सांगा, मृगजळ माहिती आहे ना? मृगजळ, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे जमिनीवर ज्या झळाया निर्माण होतात ना त्याला मृगजळ असं म्हणतात. मृगजळ म्हणजे काय? काय मृगजळ म्हणजे? पाण्याचा भास होणे. हा, पाण्याचा भास होतो. मृगजळ फक्त आपल्याला लांबून बघितल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यासारखं हलताना दिसतं, पण ते पाणी असतं का? त्याचा प्रश्न काय आहे? जे डोळ्याने दिसतं तेच असतं. मग मृगजळ डोळ्याने पाण्यासारखं दिसतंय, मग ते पाणी असतंय का? आणि जर ते पाणी असतं तर लोकांनी विहिरी खोदल्या? बरं, बोर मारून बोर झाले नसते, तिथूनच पाईपलाईन केली असती आणि सगळा एरिया सुजलाम सुफलाम बनवला असता, है की नाही? म्हणजे मृगजळ हे पाण्यासारखं दिसतंय पण ते पाणी मात्र अजिबात नसतं. ज्ञानोबाऱ्याने त्याच्या मताचं खंडन केलंय. ज्ञानोबाऱ्या अमृत अनुभवामध्ये म्हणतायत, मृगजळ जेथ नमडे तेथे असे पा कोरडे, मा उमडे जेथे ओलांशू काही. आता मला सांगा, ज्ञानोबाऱ्या म्हणतात शेजारी शेजारी दोन डोंगर आहे. काय आहे? शेजारी शेजारी दोन डोंगर आहे. एका डोंगरावरती मृगजळ आहे आणि एका डोंगरावरती मृगजळ नाही. मग ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा. काय? ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा आणि ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर कसा? कोरडाच ना. ज्ञानोबाऱ्या म्हणतात तो काय ओला आहे का? नाही, तो सुद्धा कोरडाच आहे. तिथं त्याच्या मताचं खंडन ज्ञानोबाऱ्याने केले. आता दुसरा प्रश्न काय आहे? जे डोळ्याने दिसतंय तेच असतं, हा पहिला प्रश्न आहे. आणि जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही, हा दुसरा प्रश्न आहे. आता याच्यावर सुद्धा मला त्याचं खंडन करायचं आहे आपल्याला. तो काय म्हणतो? जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही. आता मला सांगा, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही का असं म्हणायचंय का तुम्हाला? बोला. जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही का? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही बोलत चला. बोलाल ना? हा, मला सांगा, तिळामध्ये तेल नाही का? हो आहे, पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? बरं, ऊसात गुढी नाही का? पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? बरं, दुधात तूप नाही का? पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? बरं, लाकडात अग्नी नाही का? पण तो दिसतोय का? मग ते नाहीच का? या जगात देव नाही का? पण तो दिसतोय का? मग तो नाहीच का? आहे ना. फक्त त्याला थोडा लेट करंट आहे पण आहे, फरक पडलाय. तिळात तेल आहे पण ते दिसत नाही, मग ते नाहीच का? मग पाहायचंय का? होतं म्हणा. पाहायचंय का?
हां मग ऐका, तिळातलं तेल पाहायचंय का? मग वाटून पहा म्हणजे तिळातलं तेल कळल्याशिवाय राहणार नाही. अरे घर्षण करून पहा म्हणजे लाकडातला अग्नी कळल्याशिवाय राहणार नाही. अरे नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. अरे मंथन करून पहा म्हणजे दुधातलं तूप क्या बात आहे. सांगा साक्षात पंढरपूर अवतरलं का नाही इथं? आणि महाराज जिथं कीर्तन दह्याचं मंथन केल्यानंतर त्या ठिकाणी लोणी जसं दिसतंय ना तसं परमार्थ रूपी रवी लावून भक्तिरूपी रवी लावून त्या ठिकाणी जर भगवंताचं मंथन जर केलं ना तर निश्चितच त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. हो ज्ञानोबाराय सांगतात किंवा सुभाषितकार सुद्धा सुंदर वर्णन देत आहेत महाराज. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सुद्धा सांगतायत. काय सांगतात? पुष्पे गंधम तिले तैलम काष्टेग्निम पैसा घृतम ईशव गुडम तथा देह पश्चात्मानम विवेकताः. विवेकताः याच्या खाली अंडरलाईन करा. विवेकताः म्हणजे संत संगतीमध्ये जाऊन त्या भगवान परमात्म्याचा विचार करून पहा. संतांच्या वचनाप्रमाणे त्याचा विचार करून पहा म्हणजे या जगातला देव कळेल. उगाच झिपऱ्या वाढून देवच नाही बोंबलत फिरण्यामध्ये देव त्याच्यात मजा आहे का महाराज? हो देव आहे पण आपल्याला दिसत नाही. पण मला सांगा महाराज अशा किती नास्तिकाने देव नाही म्हटल्यानंतर त्या देवाचं अस्तित्व नाहीसं होणार आहे? मला सांगा घुबडाला सूर्यदर्शन नाही मग घुबडं म्हणतच सुटले की ज्या अर्थी सूर्य उगवत नाही त्या अर्थी सूर्यच नाही. मग अशा किती घुबडांनी सूर्य नाही म्हटल्यानंतर उद्या सकाळी सूर्य उगवायचं थांबणार आहे? तसा असा किती नास्तिक घुबडांनी त्या ठिकाणी म्हटल्यानंतर देव नाही म्हटल्यानंतर देवाचं अस्तित्व नाहीसं होणार आहे. अरे तुम्ही आहे म्हणा तरी तो आहेच आणि नाही म्हणा तरी तो आहेच. तुमच्या आहे किंवा नाही म्हणण्यावर त्याचं अस्तित्व अजिबात अवलंबून नाही. बरं तो भक्ती करत नाही त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. आता तुम्ही म्हणाला मग महाराज एवढं वेळ काय चाललं होतं? त्याच्या मताचं खंडन करण्याकरता हा आपल्याला विचार करावा लागला महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जो भक्ती करत नाही त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. बरं जो भक्ती करून मुक्त झाला त्याचाही आपल्याला विचार करायचा नाही. कारण भक्ती करून तो पूर्णत्वाला गेलेला आहे. भक्ती करून तो मुक्त अवस्थेला जाऊन पोचलेला आहे. नवे त्याची अवस्था त्याची स्थिती अशी झाली तो म्हणतो सुखे मी निजलो गा शून्य सारून देते त्रिकोट शिखरे गा दान मिळे आहे. हो देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होऊनी ठेलो अशी अवस्था त्याची झालेली आहे. म्हणजे भक्ती करून मुक्त अवस्थेला तो जाऊन पोहोचलेला आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. भक्तीच करत नाही त्याचा विचार करायचा नाही. भक्ती करून मुक्त झाला त्याचाही विचार करायचा नाही. पण आपल्याला आज या चिंतनामध्ये विचार करायचा आहे. पण कोणाचा? बोला. जे अहोरात्र भक्ती करतायत पण त्यांना प्राप्ती मात्र किंचितही व्हायला तयार नाही. मग यांची भक्ती नेमका कुठे चुकते विचार करायचा आहे आपल्याला त्यांचा. मग कराल की नाही त्यांचा विचार? आता तुम्ही म्हणाल महाराज त्यांचा काय विचार करायचा? आता एक मिनिट व्यवहार लक्षात घ्या. जो नावेत बसलाच नाही, नाव माहिती ना होडी, जो नावेत बसलाच नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो नावेत बसून पलीकडे गेला तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण जो सकाळी 6 वाजता नावेत बसला दुपारचे 12 वाजले ओल्ले मारून मारून थकला तरी पण त्याची नाव हातभर पण पुढे जायला तयार नाही. मग याची नाव नेमका कुठं गुतली याचा तर विचार कराल की नाही तुम्ही?
आणि मग ते डोकं खाजून विचार करू लागलो, कुठं गुतली 10 मिनिटांनी लक्षात आलं. आणि मग म्हटलं अरे हो, खुट्याला बांधलेले नाव सोडलीच नाही. म्हणजे विचार केल्यानंतर चुका लक्षात येतात, हा प्रश्न आहे. तसा समाजामध्ये एक वर्ग आहे, अहो रात्र भक्ती करतोय, गण लावतो, माळ घालतो, वाऱ्या करतो, पारायण करतो. हो, ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं जर झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, आईसा अखंड भजन करी आणि उगान राहे क्षणभरी. या नियमाप्रमाणे अहो रात्र भक्ती करतोय, पण भक्ती करून प्राप्तीच होत नाही. मग अशा श्रद्धेने भक्ती करणाऱ्या, अंतकरणापासून भक्ती करणाऱ्या भगवत भक्तांना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून 4 अवस्था सांगतात. किती? 4 अवस्था. कोणत्या कोणत्या? निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, निश्चिंतता. न भ्यो गर्भवासा, निर्भयता. आपुलिया इच्छे करू गा दारोळ, स्वतंत्रता. आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे, सुखरूपता. अशा या 4 अवस्था या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया त्या भगवत भक्तांना सांगतात. महाराज म्हटले का रे, तुम्ही देवाची भक्ती करताय ना? म्हणे हो ना महाराज, अहोरात्र भक्ती करतोय. अरे मग भक्ती करून तुम्हाला प्राप्ती का होत नाही? म्हणे काय करावं महाराज, आम्ही भक्ती तर करतोय पण आम्हाला प्राप्तीच होत नाही. आणि मग महाराज म्हटले का रे, भक्ती करून प्राप्ती होत नाही असं कधी झालं नाही. कारण नाम घेता नाही हा ऐसा कोणी आहे केला. नामस्मरण केल्यानंतर तो वायाला जात नाही, भक्ती करून त्याला प्राप्ती होत नाही असं कधी झालं नाही. मग भक्ती करून तुम्हाला प्राप्ती होत नाही याचं नेमकं काय कारण? तुम्ही भक्ती नेमका करता तरी कोणाची? आणि मग महाराज ते ज्या ज्या दैवतांची भक्ती करत होते ना, त्यांची यादी सांगितली. मग त्यांची दैवत विचारूच नका महाराज, कोण कोणत्या दैवताची भक्ती करतोय तर कोण कोणत्या दैवताची भक्ती करतो त्यांची दैवतच विचारू नका महाराज. आता सगळे प्रमाण पाहायला आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यांची दैवते कोण कोणत्या दैवताची भक्ती. आणि असंच आहे महाराज बाबा, असंच आहे. कोणता तरी देव, कशी तरी भक्ती आणि काहीतरी फळ, असंच चाललंय. महाराज म्हणतात तुम्ही ज्यांची भक्ती करता ते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता ते दुसऱ्यांना पिडायचं काम. शेंदरी हे नरी शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. महाराज म्हटले अरे तुम्ही ज्यांची भक्ती करता ते देव कसे आहे? शेंद्रे हेंद्रे किंवा आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. अरे त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता ते तुमच्याकडे हात पसरतात. आपुल्या इच्छा आणि का पिढी आणि काय ते देईल बराडी. अरे तुम्ही जर त्यांच्या पुढे हात पसरल्यानंतर ते तुम्हाला काय देणार? महाराज म्हटले तुम्ही ज्यांची भक्ती करता ते तुमचे देवही अपूर्ण आणि त्यांची भक्ती करणारे तुम्ही भक्तही अपूर्ण. आता मला सांगा, देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण एकत्र जर आले तर कोण कोणाला पूर्ण करणार हो? बोला, कोण कोणाला पूर्ण? आता मला सांगा, व्यवहार लक्षात घ्या. अपूर्ण म्हणजे अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण का? अंधार अधिक अंधार म्हणजे काय प्रकाश का? तिखट अधिक तिखट म्हणजे काय गोड का? मूर्ख अधिक मूर्ख म्हणजे शहाणा का? तसं अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे काय पूर्ण का? मग अपूर्णच उठलं आणि अपूर्णाच्याच नादी लागलं, कोण कोणाला पूर्ण करणार? येते का नाही लक्षात तुमच्या? आता 1 मिनिट व्यवहार लक्षात घ्या. मला सांगा बाबा, रोग्याचा रोग बरा करण्याकरता डॉक्टर निरोगी पाहिजे का नाही? हा, हे तर खरं आहे का नाही? मग रोगी आणि डॉक्टर आहे रोगी, कोण कोणाला बरा करणार? काय झालं महाराज, एकाला दृष्टीरोग झाला. काय झालं? दृष्टीरोग झाला. त्याला सगळं एकाचे 2 दिसायला लागले. रात्रभर टीव्ही पाहायला डोळे फुडू फुडू आणि सकाळी झोपेतून उठल्याबरोबर त्याला सगळं एकाचे 2 दिसायला लागल्या. टीव्ही चालूच होता रात्रभर. टीव्हीकडे पाहिलं तर एका टीव्हीच्या 2 टीव्ह्या दिसायला लागल्या. बरं, बातम्या चालू होत्या, बातम्या देणारे 2 दिसायला लागले. ते घाबरलं, वैतागलं, बायकोला हाक मारली. आता बायको आल्यानंतर एका बायकोच्या 2 बायका दिसायला लागल्या. तो म्हटलं एकीनेच हाडकं बिलबिले केले, आता ही दुसरी कशी सांभाळू? तो घाबरला, वैतागला, गरबडला आणि जसा उठलं तसं सुटलं आणि डॉक्टरला जाऊन गाठलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हटले हो हो हो, काय झालं तुला एवढं ओरडायला? तो म्हटला हो डॉक्टर साहेब, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर सगळे एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टर म्हटले का रे, तुला जर एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 4 जण कशाला आले? आता याला एकाचे 2 दिसतात म्हणून ते डॉक्टरकडे गेलं. आता त्या डॉक्टरला एकाचे 4 दिसतात.
त्याचे डोळे बरे करील का घालवील? किंवा आता एवढा मोठा नाम सप्ताह गेल्या 36 वर्षापासून आपल्या गावामध्ये कार्यरत आहे. सगळं गाव कीर्तनाला येते, पण आपल्या गावातले 2 जण येत नाही. आता नाव घेऊ का? उगत ते नावाचं असलं तर ते म्हणीन महाराज आपल्या जाऊ द्या, नाव नाही घेत बुवा. आपल्या गावातले 2 नमुने कीर्तनालाच येत नाही. सगळं गाव कीर्तनाला येतं. एवढे भारी भारी गायनाचार्य मंडळी आहेत, मृदंगाचार्य मंडळी आहेत. सगळे गाव एवढा आनंद घेते. 36 वर्षापासून ही पंढरी आपल्या गावामध्ये कार्यरत आहे. एवढा आनंद आहे. महाराज साक्षात पंढरपूर या ठिकाणी अवतरलेला आहे. सगळं गाव कीर्तन श्रवणाचा लाभ घेते, पण 2 जण कीर्तनाला येतच नाही. हौशान गावशा नाही ना कुणी. जाऊ द्या, असला तर मी दुसऱ्या गावातलाही म्हणेन. ते 2 कीर्तनाला येत नाही, पण त्यातला एक जण म्हटला का रे, अरे सगळं गाव कीर्तनाला जातंय, आपण काय पाप केलंय, आपण पण कीर्तनाला जायला पाहिजे. त्याने सांगितलं अरे आपल्याला मत जायला पाहिजे, पण आपल्याला झोपाचा आवरत नाही ना. तिथं गेलो का झोपला, तिथं गेलो का झोपला, काय उपयोग आपला जाऊन तिथं. आणि मग त्याने एक आयडिया सांगितली. त्याने सांगितलं हे बघ, मला एक आयडिया सुचली. काय आयडिया आहे? आपण दोघांनी सोबतच जायचं, कीर्तनकाराच्या पायाजवळ बसायचं, शेजारी शेजारी बसायचं. तुला झोप आली का मी उठवीन, आणि मला झोप आली का तू उठव. असं दोघांचं पक्क ठरलं. काय ठरलं? पक्क ठरलं महाराज. त्याला ते पटलं आणि आले ना महाराज कीर्तनाला. कीर्तनकाराच्या पायाजवळ बसले, शेजारी शेजारी बसले. कीर्तनकार आले, पंचपदी झाली, अभंग घेतला, सुंदर अशी चाल झाली, हो प्रस्तावना झाली, कीर्तन रंगात आलं आणि 2 संगत झोपले. आता मला सांगा, याला उठवण्याकरता तो जागा नको का, किंवा त्याला उठवण्याकरता हा जागा नको का? तसं भक्तिशास्त्रामध्ये ज्याचं जीवन अपूर्ण आहे, त्या अपूर्णाचं जीवन पूर्ण करण्याकरता तो भगवान स्वयंपूर्ण नको का? महाराज म्हणतात तुम्ही ज्यांची भक्ती करतायत तो तुमचा देवही अपूर्ण आहे, आणि त्यांची भक्ती करणारे तुम्ही भक्तही अपूर्ण आहे. आता देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण एकत्र आले तर कोण कोणाला पूर्ण करणार? बाबांनी प्रमाण दिले. तुम्ही ज्यांची भक्ती करतायत ते देव कसे आहे? शेंद्रे आहे, हेंद्रे आहे, बराडे आहे, आमके आहे, तमके. आता मला सांगा महाराज, भिकाऱ्याने भिकाऱ्याकडे भीक मागितली तर भिकारी भिकाऱ्याला भीक देईल का? अहो तोच भिकारी आहे. आता त्यांच्यातला चाणक्य ऐकणारा एक होता. तो म्हटला महाराज बास करा, आत्तापर्यंत आमच्या देवताची खूप तुम्ही विटंबना केली, शेंद्र्या हेंद्र्या बराड्या आमका तमका असू द्या, आमचा जसा आहे तसा, पण आता तुम्ही ज्याची भक्ती करता तो तुमचा नेमका कसा आहे ते सांगा. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन आणि मंडन म्हणतात बरं का. म्हणजे तुकोबाराने त्यांच्या मताचं खंडन केलंय. तुम्ही ज्यांची भक्ती करता ते देव कसे आहे? शेंद्रे हेंद्रे आहे. म्हणजे तुकोबारांच्या द्वारा तुकोबाराने त्यांच्या मताचं खंडन केलंय. ते म्हटले आता आमचा देव तुमचा देव असू द्या कसा आहे, आमचा देव असू द्या जसा आहे तसा, पण तुमचा देव कसा आहे म्हणजे मंडन करून सांगा. महाराज म्हटले सांगतो तर काय सोडतोय का? महाराज म्हटले आमचा देव तुमच्यासारखा मुळीच नाही. याला खंडन आणि मंडन म्हणतात बरं का. खंडन मंडन माहिती आहे का? खंडन मंडन नाही माहिती? आता खंडन मंडन कशाला म्हणतात 1 मिनिटात सांगतो, ऐका. काय झालं महाराज, तुमच्यातला एक जण पाणी भरायला शेतामध्ये गेला. 3 वाजल्यापासून पाणी भरायला गेला, दुपारचे 1-2 वाजेपर्यंत पाणी भरलं. मिरच्याला पाणी भर, कापसाला पाणी भर, काकडीला पाणी भर, टरबुजाला पाणी भर. कमीत कमी दुपारचे 1-2 वाजले. आता एवढे 1-2 वाजेपर्यंत पाणी भरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पोटात आग पडली ना. पाणी भरून घरी आल्यानंतर आता बायकोला वाटलं हे पाणी भरून आले, खडबडून भूक लागलेली असेल, माझ्या हातची भाजी खातील आणि म्हणतील वा वा काय भाजी केली, खावी तर तुझ्याच हातची, करावी तर तूच, असं म्हणतील. तेवढं समाधान जीवनामध्ये दुसरं आहे काय महिला वर्गांच्या जीवनात? म्हणून त्या ठिकाणी तिने महाराज त्या ठिकाणी तो आल्यानंतर त्याला पाणी ठेवलं तापवायला, आंघोळीला पाणी दिलं, त्याने आंघोळ केली आणि त्याला जेवायला वाढलं. त्याच्यासमोर कौतुकाने येऊन बसली. आता त्याच्यासमोर कौतुकाने येऊन बसली, पण हे काही वैतागलेलंच गिराईक होतं. याने पहिलाच घास तोंडामध्ये टाकला आणि हा म्हटला भाजी जमली नाही, तिचं तर टेम्परेचरच हल्लं. दुसरा घास तोंडामध्ये टाकला, तो म्हटला भाजी आज बिघडली, मग तो 80च्या वर टेम्परेचर गेलो. तिसऱ्या घासाला हा म्हटला भाजी फार बिघडली, मग तर 100च्या वर टेम्परेचर गेलं. दन 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 किचन रूम मध्ये असं असेच पाय आपटीत गेले. वाजवा जरा जोरात वाजवा. आणि याला जागरूक म्हणतात बरं का. नाहीतर मग दन दन म्हणायचं आम्ही, मग पखवाद्याने नंतर पार 2 तासांनी दन 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 वाजवायचं. असं नाही, वेळेलाच महत्व आहे. त्या ठिकाणी दन 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 किचन रूम मध्ये पाय आपटीत गेली. गॅसवरचं भाजीचं पातेलं उचललं आणि त्याच्या समोर आणून असं
हळूच ना पातेलं फुटन. आणि मग ती म्हटली, एकदा नाही दोनदा नाही तीनदा, भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, मग करून दाखवता का थोडी? ते म्हटले, हे हे मला काय येतं, मग गपचीप खाय. भाजी जमली नाही हे झालं खंडन, पण करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमका कुठे चुकली सांगा. याच्यात कोथिंबीर टाकायची राहिली का, जिरी टाकायची राहिली का, मोहरी टाकायची राहिली का, आळणी लागते का, करपट लागते का, मीठ जास्त झालंय का, याच्यात तुला काही कळतंय का? तो म्हटला नाही ना, आणि मग खाय ना. म्हणजे भाजीच जमली नाही हे झालं खंडन, आणि भाजी करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमका कुठे चुकली याला म्हणतात मंडन. मग येतंय का मंडन करता? नाही ना. मग हे चाललंय ते बरोबर चाललंय. तुकोबाराय म्हटले, तुम्ही ज्यांची भक्ती करता ते शेंद्रे हेंद्रे आहे, म्हणजे तुकोबारायने त्यांच्या मताचं खंडन केलंय. ते म्हटले, महाराज आमचा असू दे जसा आहे तसा, पण तुमचा कसा आहे ते मंडन करून सांगा. महाराज म्हटले, आमचा देव तुमच्या देवासारखा मुळीच नाही, आमचा देव तैसा नाहीच. मग तैसा नाही तर कैसा आहे? तैसा नोहे नारायण, जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, आणि वंदू चरण येती सकळ. हो, माझा देव, आम्ही ज्यांची भक्ती करतोय तो आमचा देव तुमच्या देवासारखा मुळीच नाही, तैसा नाही. मग कैसा आहे? जगव्यापक जनार्दन. आम्ही ज्याची भक्ती करतो तो देव पूर्ण आहे, आणि तुम्ही ज्यांची भक्ती करता तो देव अपूर्ण आहे. आणि आमचा देव नुसता पूर्ण नाही, मग परिपूर्णतम आहे. आता परिपूर्णतम म्हणजे काय? गर्गाचार्यांनी सुंदर वर्णन केलंय गर्गसंहितेमध्ये. परिपूर्णतम म्हणजे काय? तर परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा, अन्य एवही, त्याच्यासारखा परिपूर्णतम या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. आता परिपूर्णतम म्हणजे नेमकं काय हो? तर एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यम चकारह, एका कामा करता येऊन जो कोट्यावधी कामं करतो त्याला परिपूर्णतम म्हणतात. आता मला सांगा, भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये किती कामं केले हो? येतील का सांगता कोणाला? त्या लीला म्हणू आपण, त्या खोड्या म्हणू, खोड्या किती खोड्या केल्या हो? सांगता येणार नाही ना महाराज. अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गाराणी, खाऊनी दही दूध तूप लोणी, पोडीली अवघी विरजणी. किंवा दुसरी आली धावत, याने ग पाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. किंवा तिसरी आली धावत, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी, गाठ बाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, ओठवरी सोसू धिंगाणा. हो, याच्या खोड्या. शेवटी गवळणी थकून गेल्या महाराज, शेवटी गवळणी थकून गेल्या. निळोबाराय सांगतात, निळोबाराय म्हणतात की याच्या खोड्या सांगू किती, आणि महीपत्र सिंधू आटी. आता महीपत्र सिंधू आटी म्हणजे काय? याच्या खोड्या लिहून काढण्याकरता पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, आणि लिहायला अंगणवाडीची मास्तरीने बसवली. मग विद्येची देवता सरस्वती माता बसवली. तरी पण काय होईल महाराज? याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटी. हो, याच्या खोड्या लिहून काढण्याकरता ते सगळं अपूर्ण आहे. म्हणून आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा उपास्य दैवत कसा आहे? परिपूर्णतम आहे. आणि नुसता परिपूर्णतम नाही, त्याच्यासारखा परिपूर्णतम या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. आणि मग ते म्हटले, महाराज आता आम्हाला पटलं, आता आम्हाला पटलं, आम्ही केलेली भक्ती निष्फळ ठरली, वायाला गेली. पण आता एक काम करा. म्हणे काय? आम्ही केलेली भक्ती वायाला गेली, पण तुम्ही ज्याची भक्ती करताय ते आम्हाला अतिशय पटलं. पण आता एक काम करा. काय? आता एक काम असं करा की तुम्ही ज्याची भक्ती करताय तो देव नेमका विशेष गुणांनी नेमका कसा आहे ते आम्हाला जरा समजून सांगा, जेणेकरून आमचं मन जास्तीत जास्त त्याच्याकडे ओढल्या जाईल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याच्या अनेक विशेष गुणांपैकी अतिशय महत्वाचे विशेष या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये 4 विशेष गुण सांगितले. भोळे भाविक ये जुनाट चांगले, 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 भोळे
भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा देव कसा आहे? भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. आता पहिलं विशेषण काय सांगितलंय तुकोबारायांनी? बोला. पहिलं विशेषण काय सांगितलं? भोळा. आता मला सांगा भोळा म्हणजे काय हो? बोला. भोळा म्हणजे भोळाच ना. मग एवढं काय एवढं गुह्य ज्ञान आहे का? भोळा म्हणजे भोळाच ना. कारण तुम्ही बघा महाराज, एखादा वेडसर असेल, एखादा बावळट असेल तर आपण त्याला सहज काय म्हणतो? जाऊ दे ते भोळे आहे का नाही. म्हणजे एखादा बावळट असेल तर त्याला आपण भोळा म्हणतोय. आता तुकोबारा देवाला बावळट म्हणतील का हो? आणि तुम्ही आम्ही पण देवाला बावळट म्हणू का? आणि म्हणायचं असेल तर म्हणा भाऊ मग काय. पण महाराज देवाला बावळट म्हणणं म्हणजे आपणच आपला बावळटपणा सिद्ध करणे. कारण तुम्ही बघा, देवाला बावळट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. 12 वाजता सूर्य कुठं असतो रे बाळा? तुझं नाव काय आहे? हा आशिष. भर दुपारी 12 वाजता सूर्य कुठं असतो? हा कुठं वरती? पण डोक्यावर. तुझ्या डोक्यावर ना? का तांबडे महाराजाच्या डोक्यावर? तुझ्या डोक्यावर असतो. मग तुला त्या सूर्यावर थुकायचं, मग तुला तुझं तोंड कुठं न्यावं लागेल? वरती न्यावं लागेल. आणि तुला जर त्या सूर्यावर थुकायचं म्हटल्यानंतर थुकला तू सूर्यावर, तो थुका सूर्यावर जाणार का? आ खाली येणार. पण कुठं पडणार मग तो? खाली नाही, तुझ्याच तोंडावर पडणार. भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकणं म्हणजे आपणच आपल्या तोंडावर थुंकून घेणं. तसं देवाला बावळट म्हणणं म्हणजे आपणच आपला बावळटपणा सिद्ध करणं महाराज. आणि महाराज बावळट हाच एक विपरीत अर्थ असं काही म्हणायचं असेल ना बाबा, तर महाराज म्हणतात आमचा देव भोळा, पण तो मूळचा कसा आहे? चतुर आहे. आणि नुसता चतुर नाही, चतुराचा तो शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, किंवा देवचतुर आणि जाणोनी अंतर वर्ततसे. त्याच्यासारखा चतुर या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. आता माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर असतोय, पण देवाच्या बाबतीत तसं नाही महाराज. त्याच्यापेक्षा दुसरा कुणीच चतुर नाही, कारण तो चतुराचा कोण आहे? शिरोमणी आहे. आता माणसामध्ये किती चतुर असतात सांगू का? आता बघा महाराज, काय झालं, 2 जण हॉटेलमध्ये गेले. माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर असतात. कसे असतात त्याच्यासाठी सांगतो, ऐका. 2 जण हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या हॉटेलमधल्या वेटरला म्हटले, हे वेटर, तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम काय आहे रे? आता वेटर जरी असला तरी त्याला एवढा आवाज चालतो का महाराज? वेटर येतो तरी पण त्याला आवाज चालत नाही एवढा. आता तो वेटर काही कमी नव्हता, त्याच्या पुढचा होता. तो म्हटला, ए माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम विस्तुय म्हटला. आता सगळ्यात गरम दुसरं काय? विस्तुय म्हटलं सगळ्यात गरम. आता हे काही कमी नव्हतं. ते म्हटलं आण चल 2 प्लेटा. याने महाराज चिमट्याने चांगले निखारे काढले, प्लेटमध्ये ठेवले आणि त्या दोघांच्या समोर आणून ठेवले आणि तिथंच उभा राहिला. बघतोच म्हटला कसं काय खात्यात. आता ते काही कमी नव्हते ना महाराज. त्यांनी महाराज खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं, समोरच्याला एक दिलं, त्याने एक घेतलं, त्या विस्तवावरती पेटवलं आणि त्यांच्या तोंडावर धुरफुकीत निघून गेले. म्हणजे माणसामध्ये त्याच्या, किंवा आणखी एक सांगतो, फक्त गैरसमज करून घेऊ नका बरं का, कारण दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असतं बरं का. कारण रेडीमेड कापडाच्या दुकानामध्ये तुमच्या मापाचे कपडे अजिबात शिवलेले नसतात, पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एखादा तरी ड्रेस बसतो. मग असं समजायचं नाही की या दुकानदाराने माझ्याच माप घेऊन तिथं ड्रेस आणलाय. असं दृष्टांत म्हणजे कीर्तन सिद्धांत लक्षात येण्यासाठी दृष्टांत जास्त चघळत बसायचं नाही, कारण चोथा चघळल्यानंतर कडू लागतो. हा, मग दृष्टांतापुरता घ्या आणि फेकून द्या. काय झालं महाराज, आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले. कुठे? अमेरिकेला गेले. आता अमेरिका म्हणजे अतिशय श्रीमंत असलेला देश महाराज. तिथं काय कमी आहे हो? गेले त्या ठिकाणी. आता तिथे गेल्यानंतर महाराज गेस्ट हाऊसला गेले, फ्रेश झाले. आता तिथं अमेरिका म्हणजे श्रीमंत देश असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना टेबल खुर्च्या मांडल्या आणि त्यांना पोहे बनवण्याचं ठरवलं. आता पोहे म्हणजे ते काय आपल्यासारखे पोहे काय, नुसते कांदा पोहे? हां, तिथं आता जे काय आसन नसन तेवढे सगळे पदार्थ टाका, महिला वर्ग त्याच्या तुमच्या मनाने टाका, जेवढे तुम्हाला माहीत असतील सगळे पदार्थ टाकून कांदा पोहे बनवले. पण आता डिश कोणता? कागदाचा आणि प्लॅस्टिकचा नाही, मग चांदीचा डिश वापरला. श्रीमंत देश, तिथं काय कमी आहे? चांदीचा डिश आणि सोन्याचा चमचा वापरला. आणि हे सगळं त्यांच्यासमोर प्लेटा ठेवल्या. आता त्यांच्यासमोर प्लेटा ठेवल्यानंतर आपल्यातल्या एकाने बघितलं,
चमचा सोन्याचा आहे. शेजारच्याला चिमटा घेतला, म्हटला राम भाऊ चमचा सोन्याचा दिसतोय. तो म्हटला गप खाय. आपल्या भारत देशाचं तिकडं केलं भ्रष्टाचार करून वाटोळं. कारण दिसलं का खाय, दिसलं का खाय, दिसलं का खाय, आणि शेवटी जेलची हवा खायला जाय. है का नाही? आला असेल लालू तुमच्या लक्षात. चला, इथं भ्रष्टाचार करू नको. इथं तरी आपल्या भारत देशाचं नाव बदनाम करू नको. आपल्या भारत देशाचं नाव तिकडं तरी खराब केलंय, पण इथं तरी तसं काही करू नको. पण महाराज पडिले वळण इंद्रिया सकळ, आहे का नाही? किंवा सरळ करिता नाही श्वानाचे ते पुच्छ, आणि खापरा परिस काय करी. त्याला सवय झालेली होती ना दिसलं का खायची, त्याला काही चैन पडे ना बाबा. आणि मग महाराज त्या ठिकाणी ते जरा विनोदी होतं. काय होतं? विनोदी होतं. त्याने विचार केला चमचा तर न्यायचा, पण कसा न्यायचा? कारण त्याने विचार केला हा एवढा जर चमचा न्याला तर आपला गृहमंत्री लई खुश होईल. गृहमंत्री, कारण गृहमंत्र्याला ते लई आवडतंय ना. आवडतं का नाही महिला वर्ग? सोनं आवडतं का? सोनं आवडतं का? नाही? आणि द्या काढून मग, चला सगळं जातो घेऊन मी. सोनं यांच्यासारखं कोणालाच आता मला सांगा महिला वर्ग, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जात असताना तुम्हाला जाता जाता एका लाईट खाली, खांबळ्याखाली 2 मूर्त्या सापडल्या. महिला वर्ग आहे ना ऐकायला सज्ज? हां, तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची. कोणती मूर्ती घ्याल? मोठ्याने बोला. रावणाची. हा, नाही नाही, रावणाची. बोला कोणती घ्याल? रामाची का रावणाची? काहीच कळा ना तो कोण म्हणते राव. बरं, आता जे रावणाची घेतील त्यांनी टाळी वाजवा. म्हणजे आपलं सीट आहे. आता जे रामाची घेतील त्यांनी टाळी वाजवा. हा, म्हणजे बहुमत आहे. पण राम आमच्याकडे येणार, आमच्याकडे येणार आमच्याकडे. आमचं एकच एक येणार. आमचं बहुमत सिद्ध होणार. बरं, आता मला सांगा, तुम्ही रामाची मूर्ती घ्याल बरोबर? रामाची. आता बदलायचं नाही बरं का. एकदा सांगा काय असेल ते, एकदा सांगा. रामाची का रावणाची? रामाची. बरं, रामाची. आता बदलायचं नाही. आता तुम्ही रामाची मूर्ती घेतली, आणखीन पुढे गेले. पुढे गेल्यानंतर दुसऱ्या लाईटच्या, खांबळ्याच्या लाईट खाली तुम्हाला आणखीन 2 मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि दुसरी रावणाची. पण आता जी रामाची होती ती लोखंडाची होती. आणि जी रावणाची होती ती सोन्याची होती. आता कोणती घ्याल? सोनं. आता जे रामाची घेतील त्यांनी टाळी वाजवा बरं, आणि जे रावणाची घेतील त्यांनी टाळी वाजवा. आमच्याकडून आहे 2-4 जण आहेत. म्हणजे रामाची मूर्ती घ्याल बरोबर? नाही, चुकलं तुमचं. मला सांगा, मतदानाच्या काळामध्ये आपल्याला जर 500 रुपये जरी दिले तरी आपण त्यालाच मतदान ठोकणारे मंडळी, आणि तुम्ही रामाची घ्याल. हा, राम. अहो तुम्हीच काय, आम्ही सुद्धा रावणाचीच घेऊ. अहो सोनं आहे, सोनं हे आपल्याला आवडते महाराज, पण संतांना आवडत नाही. चला, मला सांगायचं काय आहे की त्याला त्या ठिकाणी विचार केला त्याने की एवढा चमचा नेला तर आपला गृहमंत्री खुशाल होईल, खुश होईल. म्हणून त्याने विचार केला आता न्यायचा, पण कसा न्यायचा? त्याने काय केलं? डोकं चालवलं, कारण ते डोकेबाज होतं. त्याने काय केलं महाराज? त्याने हसवले. ते विनोदी होतं. त्याने हसवले आणि फसवले. कसं काय ते सांगतो ना मग. आता ऐका, ते जरा विनोदी होतं. त्याने असे विनोद सांगितले महाराज, असे विनोद सांगितले, आडवे तिडवे पडस्तोर सगळे हसून पोट धरू हसू लागले. खुर्चीवर कुणीच राहिला नाही, सगळे खाली पडले, आडवे तिडवे पडस्तोर हसले, आणि कोणाचंच लक्ष नाही असं बघितलं. आणि त्याने चमचा घेतला आणि आपल्या कोटच्या केशात घातला. आता हे कोणीच पाहिलं नाही, पण आपल्यातल्याच एकाने पाहिलं. तो म्हटला तो मंत्री आहे, मग मी काय पोतराज आहे का? हां, त्याला चालते, मग मला काय कडू लागतंय का? पण त्याने विचार केला. तो विचारवंत होता. तो म्हटला एक चमचा हसायच्या नादात कुठेतरी पडला म्हणून सोडून देतील, पण जर मी पण घेतला आणि कोटच्या खिशात घातला, 2 चमचे गेले म्हणून जर त्या ठिकाणी झडती जर घेतली तर आपल्या देशाचं नाव बदनाम होईल. मग आपण त्याला चैन पडे ना. हो,
त्याला मस्त वाटतंय, कळकळ होती आपल्या देशाची बदनामी न होण्यासाठी, पण त्याला काही चैन पडेना. आता याने पहिल्याने चतुरपणा केला, काय हसवले आणि फसवले, पण याने पाहता पाहता फसवले. त्याने काय केलं, त्याने सांगितलं हो 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 1 मिनिट थांबा. सगळे शांत झाले आणि मग तो म्हटला, हे बघा, आमचा भारत देश म्हणजे अतिशय कला गुणांनी युक्त असलेला देश आहे. आता ते अमेरिकेचे म्हटले, ह्या कला काय प्रकार आहे. आणि मग तो म्हटला, हे बघा, मी आता तुम्हाला एक नमुना म्हणून कला करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्याने काय केलं महाराज, त्या प्लेटमधला चमचा घेतला, खुर्चीवर उभा राहिला आणि म्हटला, हे बघा, माझ्या हातातला चमचा दिसतोय का मावशे, चमचा दिसतोय का. असा तो म्हटला, हे बघा, माझ्या हातातला हा जो चमचा दिसतोय का. म्हणे हो दिसतो. आता या ठिकाणी मी हा जो चमचा आहे ना, हा चमचा मी मंत्र म्हणणार, मंत्र म्हणून माझ्या खिशात घालणार आणि झडती घेतल्यानंतर त्यांच्या खिशात निघणार. बघा काय डोकं वापरलं त्यांनी. आणि मग महाराज त्यांनी त्या ठिकाणी तो चमचा घेतला आणि मग मंत्र म्हटला, ओम भगभुगे भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. आता मला तेवढाच येतोय. त्याने चमचा खिशात घातला आणि घ्या म्हणे आता त्यांची झडती. आता याने घातलेला त्यांनी पाहिला होता म्हणून त्याची झडती घेतल्यानंतर त्याचा निघला आणि याचा पचला. पाहता काय मग, म्हणजे माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर, अनेकापेक्षा अनेक चतुर असतात. पण देवाच्या बाबतीत महाराज तसं नाही ना. त्याच्यापेक्षा या जगामध्ये दुसरा कोणी चतुर नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तोचे विठोबा. त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणी चतुर नाही. मग का हो महाराज, तो जर एवढा चतुर आहे तर मग त्याला भोळा म्हणण्याचं काय कारण. महाराज म्हटले, भोळेपणाचा आविष्कार त्याच्या जीवनामध्ये घडतोय म्हणून त्याला भोळा म्हणतात. वास्तविक पाहतो तो कसा आहे, चतुर आहे. आता भोळ्याचे पण 2 प्रकार आहे, पण ते मी सांगत नाही. आता हे झालं भोळा म्हणण्याचं कारण. आता भाविक म्हणजे काय, तर भाविक म्हणजे अतिशय मनमोहक लावण्य नवे भाविक म्हणजे त्याला वैकुंठ आवडत नाही, क्षीराचा सागर आवडत नाही, स्वतःची पत्नी लक्ष्मी आवडत नाही, नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले, त्याला म्हणतात भाविक. आता भोळा भाविक जुनाट म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा तोच होता आणि काहीच नसणार तेव्हा तोच असणार. सर्वांच्या अगोदरचा आणि सर्वांच्या नंतरचा त्याला म्हणतात जुनाट. आता चांगला म्हणजे अतिशय मनमोहक लावण्य सुंदर, वेळेअभावी जास्त विस्तार करायचा नाही. चांगला म्हणजे कसा, पांडुरंग कांती दिवे तेज झळकती, रत्न केळ कती हो हो हो, अतिशय मनमोहक लावण्य सुंदर असा जो भगवान परमात्मा. महाराज म्हणतात, आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो, होय तैसे केले भक्तिभावे. आणि असा जो भगवान परमात्मा भक्तिभावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. म्हणून आम्हाला जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही आणि जीवन जगताना मृत्यूलोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. अभंगाचं दुसरं मनवोनी चिंता नाही आम्हाला, मनवोनी चिंता नाही आम्हाला, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा. हो, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा.
नभ्यो गर्भवासा जन्म घेता. एक चरणाचा भाव झालाय. अजून आता 11 वाजत आले. एकच चरण सुटले. अजून किती चरण बाकी आहे? 3 चरण. मग आता एका चरणाला जर 2 तास तर 3 चरणाला तांबडं फुटतंय म्हणायचं आहे का नाही. असो, एक चरणाचा भाव झाला असं समजून एकदा मोठ्या भक्तिभावाने भक्तिप्रेमाने सर्वांनी हात उंच करा आणि त्याचं भजन टाळी वाजून भजन करायचंय. ज्यांना आताच नाही, थांबा थांबा, लईच आघाडी होय. हात उंच आणि टाळी वाजवायची. एक टाळी झाली पाहिजे, आताच नाही बरं का. एक टाळी झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या मुखातून विठोबा रखुमाई भजन हे आलंच पाहिजे. कारण ज्या ठिकाणी हात उंच, ज्या ठिकाणी कीर्तन चालू असताना तिथं स्वतः भगवान परमात्मा उभा असतो महाराज. कारण जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग हात उंच. आणि हे लक्षात ठेवा, तो भगवान परमात्मा तुमची परीक्षा पाहतोय. जर त्या ठिकाणी तुम्ही जर हात वाकडे तिकडे जर केले तर तुमचे हात वाकडेच होतील. म्हणून सरळ हात करा आणि भगवंत तुमचे हात पाहतोय, तुमची परीक्षा पाहतोय. कारण या ठिकाणी तो स्वतः भगवान परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. हात सरळ, टाईट टाईट. सगळ्यांनी भजन करायचं आहे. एक टाळी झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या मुखातून नामस्मरण निघलं पाहिजे. विठोबा रखुमाई. हात खाली. हे काय सांगायची गरज नाही बुवा, आहे का नाही. सांगा बाबा, असा आनंद वैकुंठात तरी असेल का? हा आहे का? नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, स्वर्गीय नाहीये. स्वर्गात सुद्धा असा सोहळा नाहीये महाराज. फक्त हा सोहळा कुठे पाहायला मिळतोय? जिथे जिथे कीर्तन चालू असतं तिथं पाहायला मिळतोय महाराज. आणि कीर्तनामध्येच महाराज. आणि तुम्हाला सांगतो महाराज, या संप्रदायाची, हा जो संप्रदाय आहे ना महाराज, या जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय आहे. या जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा संप्रदाय दुसरा कोणताच नाही महाराज. तो म्हणजे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आहे. कारण हा आनंद या वारकरी संप्रदायालाच उपभोगायला मिळतो महाराज. वारकरी संप्रदायातच उपभोगायला मिळतो. कारण या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये दादा. अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाही. अरे ज्ञानोबा तुकोबारायासारखे श्रेष्ठ संत नाही. अरे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा यासारखे श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि रामकृष्ण हरी या मंत्रापेक्षा श्रेष्ठ कोणताच मंत्र नाहीये. मग आता ऐका, वारकरी संप्रदाय हा आहे पंथ. वारकरी संप्रदाय हा आहे पंथ. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा हे आहेत ग्रंथ. रामकृष्ण हरी हा आहे मंत्र. ज्ञानोबा तुकोबाराया आहे संत. आणि अशा ज्ञानोबा तुकोबारायांचे कुळदैवत आहे. नवे नवे ज्ञानोबा तुकोबारायांचेच नाही तर सकळ वारकरी संप्रदायाचे कुळदैवत आहे रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत. आणि ज्यांची भक्ती करतात तेच आहेत संत. आणि जे त्यांना मानत नाही ते आहेत जंत. विठ्ठला 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 विठ्ठला.
मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. महाराज म्हटले की आम्हाला जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही. कारण का भीती नाही? कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये असल्यामुळे आम्हाला जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही आणि जीवन जगताना मृत्यूलोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. का चिंता शिल्लक राहिली नाही? कारण आमची चिंता तो दूर करतो. कारण आमची चिंता घालवण्याचं कारण कोण असेल तर तो भगवंत आहे. का चिंता घालवतो? कारण आम्ही काय झालो त्याचे आम्हा हरीच्या दासा. आम्ही त्याचे दासत्व स्वीकारले. मनोवनी चिंता नाही आम्हा दासा. आम्हा दासांना चिंता नाही. का चिंता नाही? कारण आम्ही त्याचे दास झालेलो आहोत. आणि महाराज जीवनामध्ये दास व्हायचं असेल ना तर त्याचाच दास झालं पाहिजे. पण महाराज आपण आता कोणाचे दास होतोय हो? ज्ञानोबाराय सांगतात कलियुगामध्ये माणसं कोणाचे दास होतात? बोला, कोणाचे दास होतात? चित्त बायकोचे. ज्ञानोबाराय सांगतात बाबाचं चुकलंच नाही महाराज. ज्ञानोबाराय सांगतात चित्त आराधी स्त्रियेचे थियेचे नि छंदे नाचे माखड गारुडियाचे होय जैसे. बायकोच काय झालं महाराज? आता बाबा बोलले म्हणून